नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अलीकडेच तुम्ही ही रायगड सिरीज पाहून झालेली असेल आणि आता या रायगड सिरीजचा एक भाग तो म्हणजे पोटल्याचा डोंगर. अनेक लोकांचे मेसेजेस किंवा मेल येत होते की दादा रायगड सिरीज तर झाली, पण पोटल्याचा डोंगर आणि रायगड घेऱ्यातली जी गावं आहेत तर तीसुद्धा दाखव. आता रायगड घेऱ्यातली गावं मला कधी दाखवता येतील याबद्दल मी आत्ता ठामपणे नाही सांगू शकत, कारण त्याचं प्लॅनिंग करावं लागेल. पण पोटल्याचा डोंगर मात्र दाखवायचा हे ठरवलं होतं. आज आपण पोटल्याचा डोंगर पाहायला आलेलो आहोत. पण हा भाग सुरू करण्यापूर्वी एक प्रामाणिकपणे सांगू का, खरं तर आम्ही सकाळी 7-8च्या सुमारास येऊन आम्ही पोटल्याचा डोंगर खरं तर वरती चढून आलो, सगळं शूट वगैरे केलं आणि आता मी पुन्हा पायथ्याशी आलो आहे. आणि मगाशी आम्ही पहिलं म्हणजे रूट शोधायचा होता, तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही इंट्रो शूट नाही केला, तर आता खाली आलो आणि खाली हा इंट्रो शूट करतो आहे. ठीक आहे. तर पोटल्याच्या डोंगराकडे येण्यासाठी तुम्हाला नेवाळेवाडीत यावं लागतं. खरं तर आपला रोपवेचा तुम्हाला मार्ग माहिती आहे. रोपवेच्या बाजूने एक ना डावीकडे वाट जाते, जी पुढे येऊन ना पोटलेवाडी आणि नेवाळेवाडी असा एक फलक दिसतो तुम्हाला. त्या फलकाकडून थोडं एक 100 मीटर वगैरे पुढे यायचं आणि पुढे आल्यानंतर ही बघा, ही काही घरं दिसत आहेत तुम्हाला. ही बघा, ही घरं दिसत आहेत आणि हा रस्ता आहे, हा येणारा रस्ता आहे. त्याच्या डाव्या बाजूला ना ही वाट जाते. इथून तुम्ही असं सरळ चालत गेलात ना की एक साधारण अर्ध्या तासाचा ट्रेक करून तुम्ही पोटल्याच्या डोंगरावर पोहोचता. प्रयत्न करा की ज्या वाटा तुम्हाला एकतर मैलेली वाट आहे, ठीक आहे, आणि प्रयत्न करा की उजव्या बाजूला जाऊ नका, कारण काही वाटा अशा फुटून उजव्या बाजूला गेल्यात. तुम्हाला डावीकडची वाट पकडत 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 असं क्रॉस वरती त्या खाचेतून वर जायचं आहे. वरती एक छोटासा पॅच आहे, तिकडे थोडासा गोंधळ उडू शकतो. आम्हाला इकडचे एक स्थानिक काका त्या धारेपर्यंत सोडून गेले आणि मग त्या धारेच्या पुढचा प्रवास जो होता 5-10 मिनटाचा, तो आम्हाला आमचा करावा लागला. आणि काही काटे वगैरे आहेत तर ते लागू शकतात, त्यामुळे फुल हाताचं टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून इथे या, कारण नाहीतर तुमची वाट लागू शकते, काटे वगैरे अंगाला लागू शकतात. आम्ही लकीली हे बघा, हे सगळं अंगाला अजूनसुद्धा चिकटलेलं आहे. सो ट्राय करा की फुल बाह्यांचे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून आणि शूज घालून या. ठीक आहे, निसरडी जमीन आहे. हे झालं. आता आणखीन एक खास गोष्ट, हा जो भाग आहे, खरं तर रायगड सिरीज सुरू असतानाच आम्हाला आमचे युगांडा येथील आमचे सबस्क्रायबर मनोज कुमार पवार यांचा मेल आला होता आणि ते खूप आपुलकीनं त्यांनी आमच्याशी सगळ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी म्हटलं की या सगळ्या प्रवासामध्ये मलासुद्धा माझा स्वराज्य निधी द्यायचा आहे, माझं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. तर त्यांनी कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाठवलं आणि त्या आधारे आपण ही जी एक पुढची सिरीज आहे तर ती आपण कंटिन्यू केली आणि त्यातला पोटल्याचा भाग आपण आज हा शूट केलेला आहे. तर थँक्यू सो मच मनोज कुमार पवार साहेब. ते स्वतः युगांडाला एका शुगर फॅक्टरीमध्ये जनरल मॅनेजर पदावर आहेत, तर त्यांचे आभार. आणि आता हा पोटल्याचा ट्रेक तुम्हाला इथून सुरू करायचा. डावीकडून गेलात की तुम्ही एक अर्ध्या तासात पोटल्याच्या डोंगरावर पोहोचू शकता. ठीक आहे. काय करा की इथून सरळ गेल्यानंतर पुढे ना काय खिंडीपर्यंत जाऊ नका. अलीकडेच तो जो पोटलेवाडी आणि नेवाळेवाडीचा मी तुम्हाला फलक दाखवेन ना, त्याच्या 50-100 मीटर पुढेच तुम्हाला हा लेफ्ट टर्न आहे, तिकडून तुम्हाला जाता येईल. ठीक आहे. आणि हां, करण चोरगरे म्हणून आपला एक इंस्टाग्रामचा फॉलोअर आहे आणि त्यानं आवर्जून सांगितलं होतं की दादा एकदा व्हिडिओमध्ये माझं नाव घ्या. तर करण, तुझ्यासाठी मी नाव घेतलेलं आहे आणि छान वाटतं की तुम्ही सगळी मंडळी अगदी आवर्जून एक मिनटं का होईना, एक सेकंद अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तुमच्यासाठी हा आजचा भाग, हा आजचा पोटल्याचा डोंगर. चला. फायनली आपण पोटल्याच्या डोंगरावर पोहोचलेलो आहोत. माझ्या मागे तुम्हाला दिसतोय तो दुर्गेश्वर श्रीमान रायगड. खरं तर रायगड आजवर विविध ठिकाणाहून विविध अँगलनं पाहिला
पण पहिल्यांदाच इतक्या जवळून आणि इतका विस्तीर्ण पसरलेला त्याचा घेरा पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे. आता तुम्हाला इथून कुठल्या कुठल्या वास्तू पहिल्या दिसतात ते दाखवतो. त्यानंतर पोटल्याच्या डोंगरावर आपण का आलोत, मग या ठिकाणाहून कसा रायगडावर हल्ला झाला आणि मग ती फितुरी नेमकी कोणी केली आणि मग काय याचा परिणाम झाला, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. तत्पूर्वी तो बघा इकडे रोपवेचा पॉईंट आहे, ज्याला आपण श्रीगोंदे टोक म्हणतो. ठीक आहे, त्याच्या बरोबर बाजूला आपल्याला नगारखाना दिसतोय बघा, तो नगारखाना. ठीक आहे, तिथून ही धड खाली उतरली, इथे आपल्याला दिसतोय तो म्हणजे वाघ दरवाजा. ठीक आहे, तो भगवा झेंडा आजही मला इथून फडकताना दिसतोय. ठीक आहे, तिथून थोडं वर गेलात की आत्ता ज्याला आपण दारुगोळा कोठार म्हणतो पण प्रत्यक्षात जे धान्य कोठार आहे ते तिकडे दिसतंय. त्यानंतर तिथून थोडं पुढे तुम्ही चालत आलात की इथे बराकीचे काही अवशेष दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर तो डोंगर चढून तिकडे पलीकडे गेलात तर खऱ्या अर्थानं ज्या दारुगोळा कोठारावर पोटल्याच्या डोंगरावरून हल्ला झाला ते दारुगोळा कोठार आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्याच्या पुढे अगदी 25-30 पावलं किंवा एक 100 मीटरचं अंतर पकडून चालू की तिथे तेवढं चालत गेल्यानंतर आपल्याला भवानीचं टोक लागतं. भवानीच्या टोकावरून आपण खाली उतरलो की भवानी आईचं दर्शन तिकडे घेता येतं. आता रायगडाचा जवळपास 45 ते 50% भाग आपण म्हणूया, नाही मला तर वाटतं की 60-70% भाग तर पोटल्याच्या डोंगरावरून दिसतोय. ठीक आहे, साधारण ह्या सगळ्या वास्तूंचं जर अंतर आपण बघायचं झालं तर 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर इतकं या पोटल्याच्या डोंगरावरून भरतं. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी काही लोकांच्या बोलण्यावरून मला एक गैरसमज काही लोकांमध्ये आहे तो जाणवला असा की काही लोकांना असं वाटतं की आता इतकी तर बेसिक माहिती आहे की रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी, आणि दुसरी गोष्ट पोटल्याच्या डोंगरावरून हल्ला झाला आणि मग रायगड पडला. या दोन गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. पण काही लोकांचा गैरसमज असा आहे की ह्या सगळ्या एकाच वेळी घडलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे कदाचित ते शिवरायांच्याच काळात वगैरे घडलं असं त्यांना वाटत असेल. पण तसं नाही आहे. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं की छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, त्यानंतर छत्रपती थोरले शाहू. या 4 छत्रपतींची कारकीर्द एका बाजूला. त्यानंतर काही कालावधीनंतर पेशव्यांकडे जेव्हा सगळा कारभार आला आणि त्यावेळी 1818 साली इंग्रजांकडून जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये रायगड पडला. ठीक आहे, त्याच्या आधी आपण या 4 छत्रपतींची कारकीर्द पाहिली तर एकदाही रायगडावर युद्ध होऊन रायगड पडला नाही. रायगड सरेंडर झाला. कधी सरेंडर झाला तुम्हाला माहिती आहे, छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली, त्यानंतर काही कालावधीमध्ये मुघलांच्या सरदाराकडून रायगडावर हल्ला झाला. त्यावेळी महाराणी येसूबाई यांनी असा निर्णय घेतला की राजाराम महाराज इथून बाहेर पडतील. त्यांचं पहिलं म्हणजे त्यांचं मंचकारोहण झालं, राजाराम महाराज छत्रपती झाले. आता स्वराज्याचे छत्रपती सुरक्षित ठेवणं ही प्रत्येकाची प्रायोरिटी आहे. मग त्यावेळी महाराणी येसूबाईंनी थोडी परिपक्वता दाखवली. शाहू महाराज म्हणजे थोरले शाहू हे त्यावेळी वयानं लहान होते, त्यांना बाजूला ठेवून छत्रपती राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालं. छत्रपती झाल्यानंतर त्यांना सुरक्षित राखण्यासाठी याच स्वराज्याचं कुंकू ज्यानं बाधित राखलं त्या वाघ दरवाजातून राजाराम महाराज खाली उतरले. आता खरं तर इथून वाघ दरवाजा जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा धडकी भरते, कारण हा एवढा मोठा फॉल आहे पूर्ण. ही जवळपास मी सांगतो की 1000 फुटाची तरी ही पूर्ण वॉल आहे. तेवढी सगळी उतरून राजाराम महाराज खाली आले आणि मग तिकडून ते प्रतापगड पन्हाळा मार्गे जिंजीला गेले. ठीक आहे, त्यानंतर येसूबाईंनी एका ठराविक कालावधीनंतर सरेंडर केला आणि मग रायगड कोणाच्या ताब्यात गेला? मुघलांच्या ताब्यात गेला. मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर तो सिद्धीच्या ताब्यात गेला. सिद्धीच्या ताब्यात असताना शाहू महाराजांनी म्हणजे थोरल्या शाहूंनी शिताफीनं तो रायगड पुन्हा एकदा स्वराज्यात दाखल केला. त्यानंतर मग तो पेशव्यांच्या अधिपत्याखाली होता आणि त्यानंतर 1818 साली इंग्रजांचा हल्ला झाला आणि त्यावेळी रायगड आयुष्यात पहिल्यांदा स्वराज्याची राजधानी पराभूत झाली. दुर्दैव आहे. पण आता आपण काय जाणून घ्यायचंय तर 1818 साली कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या दोघांनी मिळून एकत्र इथे नाकाबंदी केली. कर्नल प्रॉथर यानं सगळे जे काही तोफगोळे आहेत किंवा तोफा आहेत त्या सगळ्या बांगडी तोफा, तुम्हाला मी जर याच्या आधीचे रायगडचे भाग तुम्ही पाहिले असेल तर त्याच्यामध्ये बांगडी तोफ मी तुम्हाला बऱ्यापैकी दाखवली असेल. आणि आपण मुरुड जंजिऱ्याचा जो भाग पाहिला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बांगडी तोफेचा प्रकार पाहिला असेल. मग या चकत्या या बांगड्या घेऊन वर आणल्या गेल्या आणि मग हा बघा हे सगळं पठार तुम्हाला दिसतंय बघा, हे बघा विस्तीर्ण पठार आहे.
हा तिथे पोटल्याच्या डोंगराची पुढे गेल्यानंतर ती काळकाईची खिंड आहे, हा काळकाईचा डोंगर, आणि पुढे तो बघा तो गुयरीचा डोंगर. ठीक आहे. तर मग या तोफावर चढवल्या गेल्या, त्या इथे बांधल्या गेल्या पुन्हा एकदा असेंबल करून. आणि मग इथून तुम्ही म्हणाल की अरे रायगडाची उंची तर तिथे आहे, मग त्या तोफा कशा? तर मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत किंवा शाहू महाराजांपर्यंत लांब पल्ल्याच्या तोफा आलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे त्या काळी तसंही शक्य नव्हतं की पोटल्याच्या डोंगरावरून हल्ला करावा. बरं, शक्य असतं तरी महाराजांनी त्याची सुद्धा तरतूद करून ठेवली होती, कारण काळकाईच्या पहाऱ्यावरून थेट पोटल्याच्या डोंगरावर लक्ष ठेवता येत होतं. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रायगडाचा घेरा किंवा रायगडाचा डोंगर जर तुम्ही पाहाल तर त्याला कुठलाही जोडलेला डोंगर नाही आहे. समजा आता गुयरी आहे तर गुयरीला काळकाई डोंगर जोडलेला आहे. महाराजांकडे दोन ऑप्शन होते ना, की गुयरीचा डोंगर किंवा रायरीचा डोंगर. मग महाराजांनी रायरी का निवडला? तर त्याला जोड दुर्ग किंवा जोड डोंगर नाही आहे कुठला, किंवा कुठली सोंड सुद्धा खाली उतरत नाही. ठीक आहे. आता महाराजांनी काय केलं, काळकाईच्या पहाऱ्यावर तिथे त्यांनी एक पहारा लावला, म्हणजे पोटल्याच्या डोंगरावर थेट लक्ष आहे. समजा इथे काही हालचाल झाली जरी असती तरी त्यांनी थेट लगेच इकडच्या भागामध्ये जे काही सैन्य तैनात आहे त्यांना वर पाठवून किंवा त्यांच्याकडून हल्ला करून हा हल्ला नेस्तनाबूत केला असता. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये राजधानी म्हणून रायगडचं महत्त्व कमी होऊन ती राजधानी गेली कुठे? तर ती साताऱ्यात गेली. सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या झाल्या तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे रायगड हा नियमित किल्ल्यांमध्ये नंतरच्या भागामध्ये मोडला गेला. मग त्यावरची सुरक्षा कमी झाली, तिकडचं तैनात असलेलं सैन्य त्याची संख्या कमी झाली आणि मग तो दुर्लक्षित होत गेला. 1818मध्ये इकडे झालेला बंदोबस्त कमी आहे, तो कोणी हेरला? कर्नल प्रॉथरने हेरला. आणि मग मेजर हॉलच्या मदतीनं त्याने मेजर हॉलला तिकडे आपल्या चित दरवाजाच्या इथे नाकाबंदी, खुबलढा बुरुजावर तिथे त्याने नाकाबंदी लावायला सांगितली. आणि स्वतः त्याने काय केलं की मागच्या बाजूला येऊन पोटल्याच्या डोंगरावरून हल्ला चढवायचा असं ठरवलं. आणि मग स्वराज्याचा उत्कर्ष ज्याला पाहवला नाही अशा आपल्या जवळच्याच कुठल्या तरी व्यक्तीनं कर्नल प्रॉथरसमोर 4 पैशांच्या मोहापायी त्याने फितुरी केली. दुर्दैवानं त्या फितुरीचा भाग पोटल्याच्या डोंगराला बनावा लागला. आणि पोटल्याच्या डोंगराला सुद्धा आपण अनावधानाने बोलून जातो की तू स्वराज्याशी फितुरी केलीस. कधीतरी भावनेच्या भरात मी सुद्धा पोटल्याच्या डोंगराला हे दूषणं लावलेलीच आहेत, पण त्याची तरी त्यात काय चूक होती? ज्या गद्दारानं ही फितुरी केली खरं तर त्याची ही सगळी चूक. आणि मगाशी मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी आता ह्या गोष्टी तर क्लिअर केल्या की आपण अनावधानानं पोटल्याला सुद्धा स्वराज्याचा फितूर म्हणून म्हणतो. अजून एक स्वराज्याचा म्हणजे अजून एक त्याला विशेषण लावलं जातं, ते म्हणजे रायगडाचा अजातशत्रू. तर हा अजातशत्रू हे विशेषण ऐकायला खूप छान आहे, पण मुळातच अजातशत्रू या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याला शत्रूच नाही आहेत. त्यामुळे हा टेक्निकली शब्द रायगडाचा अजातशत्रू हा मुळातच पोटल्याचा डोंगर असू शकत नाही, कारण त्याच्याच मदतीनं फितुरी झाली आणि रायगड पडला. त्यामुळे रायगडाचा अजातशत्रू हा शब्द किंवा हे विशेषण यावेळी पोटल्याच्या डोंगराला योग्य ठरणार नाही. ठीक आहे, आता हा सगळा भाग एका बाजूला ठेवू. मग काय केलं, कर्नल प्रॉथरनं या बाजूने सुद्धा पोटल्याच्या डोंगरावरून नाकाबंदी केली. आता तुम्ही म्हणाल की ही उंची एवढी आहे रायगडाची, पोटल्याचा डोंगर इकडे, मग हा हल्ला लेवलला कसा झाला असेल? तर त्याचं कारण सांगितलं की नंतरच्या काळामध्ये इंग्रजांकडून लांब पल्ल्याच्या तोफा आणल्या गेल्या, ज्याची रेंज किमान 1.5 ते 2 किलोमीटर असेल. आता हे सगळे जे भाग आहेत रायगडाचे हे सगळे 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. अजून ती लेवल तिथपर्यंत आणण्यासाठी काय केलं गेलं तर लाकडी दमदमे उभे केले, कारण हे सगळं पठार किंवा ही माची तुम्हाला दिसते याच्यावर लाकडी दमदमे उभे करून त्या लेवलपर्यंत आणून मग तोफांचा मारा केला. ठीक आहे. आता असं सांगितलं जातं की या धान्य कोठारावर किंवा यात आता पण त्याला दारुगोळा कोठार सांगितलं जातं, तर या दारुगोळा कोठारावर हल्ला झाला आणि मग त्याचा विस्फोट होऊन ही सगळी आग पसरली आणि रायगड जळत राहिला जवळपास 13 दिवस असं म्हटलं जातं. हे खरं आहे की दारुगोळा कोठारावर हल्ला झाला आणि त्यानंतर रायगड जळत होता, पण मुळातच ज्या कोठारामध्ये दारुगोळा आहे त्याच्यावर जर तोफेचा गोळा पडला आणि जी आग लागेल तर त्यानंतर जो विस्फोट होईल त्यानंतर त्या भिंती तरी शाबूत कशा राहतील. पण 12 टाकीच्या जवळ जे धान्य कोठार आहे त्याच्या भिंती आजही शाबूत आहेत. मग तिकडे दारुगोळा कोठार असण्याचा, त्यावर हल्ला होण्याचा आणि ते फुटण्याचा काही संबंधच राहत नाही. मग ते दारुगोळा कोठार कुठे? तर मग आपण याच्या आधीच्या रायगडच्या भागांमध्ये ते दाखवलं आहे की भवानी टोकाच्या इथे जो तो डोंगर बाहेर पडला आहे तिकडे ते दारुगोळा कोठार होतं. इथून तो हल्ला चढला, त्या कोठारावर तो गोळा पडला, त्याचा विस्फोट झाला, त्याचा भडका उडून त्याच्या 500 मीटरवर पुढे आणखीन एक दारुगोळा कोठार आहे, त्याच्यावर पण आणखीन एक ठिणगी पडली आणि त्याचाही विस्फोट झाला. त्याच्या आगी पडून इकडे बाराकी,
बराकींची आग इकडे. आणि बरं, हल्ला काय फक्त तिकडे होत नव्हता ना, हल्ला चौफेर चालू होता. आणि असंही सांगितलं जातं की त्यावेळी रायगडावर दुसरे बाजीराव यांच्या पत्नी वाराणसीबाई या वास्तव्यास होत्या आणि त्यावेळीची किल्लेदारी ही अबू शेख या किल्लेदारावर होती. आणि त्यावेळी 1000 अरबांची तुकडी रायगडावर सुरक्षेसाठी तैनात होती. आता जेव्हा हल्ला असा झाला तेव्हा एक हल्ला अशा पद्धतीने झाला की जो आपला आता नगरखाना दिसतोय, तर राजदरबाराच्या एका वाड्याच्या बाहेर एक गोळा पडला. त्यावेळी जी वाराणसीबाईंनी सुद्धा थोडीशी हाय खाल्ली. आणि दुसरी गोष्ट, दारुगोळा कोठार पेटल्यानंतर अबू शेखला सुद्धा कळलं की आत्ता रायगड वाचवणं तेवढं सोपं नाही आहे. त्यामुळे त्या दोघांचा वार्तालाप झाला आणि वाराणसीबाईंनी इथून सरेंडर करायचं ठरवलं आणि गड सोडण्याचा निर्णय झाला. आणि त्यानंतर मग एकदा गडावर आल्यानंतर इंग्रजांनी सुद्धा पुन्हा नासधूस करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदा 1818 साली युद्ध करून आपल्या स्वराज्याच्या राजधानीला पराभव पत्करावा लागला. आता हे सगळं तुम्हाला दिसतंय, तर आता पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर नेमका कुठे हल्ला झाला असेल, त्याचं अंतर किती, इथे कशा पद्धतीने लाकडी दमदमे उभे केले असतील, तोफावर कशा चढवल्या असतील, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली. खरं तर इच्छा आहे की कधीतरी हा वाघ दरवाजा उतरून खाली यायचं, ज्या पद्धतीनं अर्थात राजाराम महाराजांनी किंवा त्यांना उतरवण्याची पद्धत वेगळी असेल, पण आत्ताची जी आपण रॅपलिंग म्हणतो त्या पद्धतीनं जर वाघ दरवाज्यातून उतरता आला तर तोही कधीतरी प्रयोग भविष्यात करण्याचा विचार आहे. तुर्तास इथे थांबतो. रायगडाच्या या दुर्दैवानं फितुरीच्या या सगळ्या कार्यामध्ये सहभागी झालेला हा पोटल्याचा डोंगर आपण पाहिला. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. आवडल्यास आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुर्तास तुमची रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवशंभू.